गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता बघा, आपली परीक्षा एकदम तोंडावर आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा. आणि तुम्ही काय करा, आत्मविश्वास ठेवा, घाबरू नका. जेवढं तुम्ही घाबरणार, तेवढा काय होईल, तुमचा जेवढा अभ्यास झालाय तो विस्मरण होतो किंवा आपली बुद्धी चालत नाही. तुम्हाला परीक्षेसाठी आत्मविश्वास पाहिजे, कारण हा पेपर तुम्हाला मानसशास्त्रावर आधारित आहे. जर तुमची विचार प्रक्रिया जर चांगली नसेल किंवा तुम्ही धावपळ असेल, झोप झाली नसेल, तर काय होईल, नक्की तुमचा गोंधळ उडेल आणि तुम्हाला जे येतं ते सुद्धा येणार नाही, म्हणजे तुमचे विचार चालले नाही. त्यामुळे या परीक्षेसाठी तुम्हाला मी माझ्या वतीने शुभेच्छा देतो. आणि एक सगळ्यात महत्वाचं, आत्मविश्वास ठेवा. आणि आत्मविश्वास ठेवल्याने तुम्हाला नक्की फायदा होईल. विचार तुम्ही चांगला करू शकतात. आता आपण पुढे तुम्हाला काही जे महत्वाचे मुद्दे सांगायचे ते आपण काळजीपूर्वक समजून घ्या. आता सर्वात पहिले ज्या आता आपण चर्चा करूया, आणि जेणेकरून तुम्हाला सर्व विश्लेषण होऊन जाईल. ज्या विद्यार्थ्यांचा पेपर उद्या आहे, बरोबर आहे की नाही, उद्या आहे म्हणजे त्यांना आजच जायचंय. आजच जायचंय म्हणजे का, ज्यांचं सेंटर लांब आहे, 100 किलोमीटरच्या आसपास आहे, त्यांना आजच जायचंय. का जायचंय? कारण तुम्हाला माहितीये, आता दिवसेंदिवस ट्रॉफिकचा प्रॉब्लेम आलेला आहे. एक्झाम सेंटर खूप मध्ये असतात, खूप लांब असतात. त्यामुळे आज जा. जर पेपराच्या दिवशी गेले तर नक्कीच धावपळ होणार. आता बघा, सगळ्यात पहिले मुलं काय करतात, एक्झाम सेंटरवर जातात. एक्झाम सेंटरवर रिक्षावाला कुठेतरी असतो, रिक्षावाल्याला सांगतात बाबा हे कॉलेज. पण तुम्हाला एक सांगतो, एका नावाची कॉलेज एका शहरामध्ये 3-4 असतात. किती असतात? 3-4 कॉलेज असतात. एका नावाची 3-4 कॉलेज असतात. मग आता आपण कसं ओळखायचं? तुमच्या हॉल तिकीटवर तिथे नंबर दिलेला असतो बघा. तिथे नंबर, समजा आता माझा नंबर आहे 17,007. या बघा, असा एक नंबर असेल तुमचा. हॉल तिकीटवर एक नंबर दिलेला असतो आणि त्या नंबर वर केंद्र क्रमांक म्हणतात. हा केंद्र क्रमांक तिथे बघायचा. केंद्र क्रमांक बघितलं, ते सेम जातलं तर तुमचं कॉलेज आहे. नाहीतर एका नावाची 2-2, 3-3 कॉलेजेस सुद्धा तुम्हाला आढळतात. बरोबर आहे का नाही? असे मग आता समजा मी रिक्षा घेतली किंवा काही घेतली, मी धावपळीत फक्त कॉलेजचं नाव बघितलं आणि उतरून गेलो. नंतर मला कळालं, अरे बाबा हे तर दुसरं सेंटर आहे, हा तर नंबर नाही. म्हणून तुमच्या हॉल तिकीट असतं, त्याच्यामध्ये सेंटर नंबर दिलेला असतो. हा सेंटर नंबर बघायचा आणि हा सेंटर नंबर असेल तरच ते आपलं कॉलेज आहे. जरी ते नाव सेम असेल त्याला महत्व नाही. कॉलेजला सेंटर नंबर आहे का, आणि तो सेंटर नंबर कळाला आता तुम्हाला. आता त्याच्यानंतर काय घेऊन जायचं? 2 पेन काळ्या शाईचे, जेणेकरून काळ्या शाईचे जेल पेन घेऊन जाऊ नका, बॉल पेन घेऊन जा. काळ्या शाईचे पेन घ्या, कारण जेल पेनने एक तोटा काय होतो, जेल पेनने समजा तुम्ही एखादा असं टिक जरी केलं तरी तो गोल होऊन जातो. नंतर तुम्हाला सेकंदात वाटलं नाही बाबा एक नाही, आपण चुकले, दुसऱ्यावर गोल भरायचं, तो गोल होऊन जातो, तो प्रश्न बाद होऊन जातो. कळालं? त्याच्यानंतर आधार कार्ड, नावात बदल असेल तर गॅझेट. आता काही काही मुलींचं बघा किंवा मुलांचं पण नावामध्ये बदल आहे. बदल आहे म्हणजे कसं, आता तुमचं समजा तुमचं नाव प्रीती आहे, बरोबर आहे का नाही? प्रीती आहे. तुम्ही तिथे डबल ई वापरला असेल किंवा काय वापरला असेल, याच्याने काय होतं, आधार कार्ड आणि त्याच्यामध्ये गडबडी असते. मग असं पण तुम्हाला काहीतरी तिथे पाहिजे. त्याच्यानंतर काय असतं, तुमचं जे घड्याळ वगैरे काहीच घेऊन जावं लागत नाही. तुम्ही एक्झाम हॉलमध्ये पोहोचल्यानंतर काय करायचं, त्यांना सांगा. जरी घड्याळ तिथे लावलेलं नसेल तर त्यांना तुम्हाला सांगावं लागतं का आम्हाला इथे घड्याळ लावून द्या. कारण घड्याळ लावल्याने काय होतं, तुमचा वेळेचं मॅनेजमेंट तुम्हाला तिथे करता येतं. बरोबर आहे का नाही? हे आता 4 मुद्दे लक्षात आले. एक्झामचे आज काय गेलं पाहिजे. कारण एक बघा, तुम्हाला एक सांगतो, काही विद्यार्थी काय करतात, आता उद्या सकाळी पेपर आहे ना, एवढ्या लवकर पेपर आहे तरी ते काय म्हणतील, आम्ही उद्या सकाळी 3 वाजता निघू किंवा 4ला निघू. तुमची झोप झालेली नसेल आणि झोप झालेली नाही तर तुम्ही पेपर कसा देणार? त्यामुळे एक दिवस तुम्ही एक्स्ट्रा जा त्या एक्झाम सेंटरला. आगल्या दिवशी पाहून या, म्हणजे आजच पाहून यायचं. आणि 8 वाल्यांना पण तोच संदेश, 8 वाल्यांचा जरी पेपर आहे त्यांनी पण उद्याच निघावं. आज 7 वाल्यांनी, म्हणजे जेणेकरून काय होतं, तुमची झोप पूर्ण होते आणि पेपराला तुम्ही फ्रेश असतात, मेंदू फ्रेश असतो सोप्या भाषेत. त्याच्यानंतर काय म्हटलं, महिलांनी शक्यतो दोघं आधार कार्ड घेऊन जा. दोघं आधार कार्ड म्हणजे काय? आता बघा, जे लग्न झालेल्या महिलांसाठी सासर आणि माहेर, म्हणजे आता मुद्दा कसा होतो, आता काय म्हणतील का सर दोघं आधार कार्ड का बरं? आता उदाहरणार्थ तुम्ही, काही महिलांनी फॉर्म कोणत्या नावाने भरलेला आहे? 10वीच्या मार्कशीट प्रमाणे फॉर्म भरलाय. कशाप्रमाणे भरलाय? 10वीच्या याच्याप्रमाणे. आणि काही महिलांनी कशाने फॉर्म भरलाय? जे आधार कार्ड आहे त्या आधार कार्डनेच फॉर्म भरलेला आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. ज्या महिलांनी आधार कार्डनेच फॉर्म भरलाय ते डायरेक्ट आहे ना, मॅच तो मॅच आहे, कारण आधार कार्डवर जे नाव आहे तेच तिथे आहे. पण ज्या महिलांनी 10वीच्या मार्कशीटवर फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला काय होईल, नावात बदल दिसेल ना. तुमच्या आधार कार्डवर समजा सासरचं नाव असेल आणि 10वीच्या मार्कशीटवर नाव कुठलं असतं? माहेरचं असतं. मग असा गोंधळ होईल का नाही? त्यामुळे काय करा, दोघं आधार कार्ड ठेवा.
जेणेकरून तिथे तुम्हाला म्हणणार नाही बाबा ही तूच आहे का, कारण ते होतं, तो गोंधळ होतो. टेट एक्झामला असंच झालेलं होतं, परीक्षेला बसू दिलं जात नाही. तुम्हाला एक सांगतो, कळालं, जरी म्हणजे तुम्ही घेऊन जा, सेफ्टीसाठी घेऊन जा, जे लागलं ते द्या, विषय संपला. फक्त तुम्हाला पेपर देणं महत्वाचं आहे. काही एवढं ओझं नाहीये, दोघं आधार कार्ड घेऊन जायचे. त्याच्यानंतर अजून सगळ्यात महत्वाची सूचना, ज्या वेळेला तुमची बायोमेट्रिक होते, बायोमेट्रिक म्हणजे तिथे अंगठा वगैरे घेतात, बायोमेट्रिक करतात तेव्हा तुमचा फोटो काढतात, तेव्हा चेहऱ्यावर कार्प वगैरे काही नसावे, म्हणजे चेहरा चांगलाच असावा. चेहरा चांगलाच असावा म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश काय, तर टीईटीच्या मार्कशीटवर जो तुम्ही फोटो अपलोड केलेला होता तो येतो, पण सीटीईटीच्या मार्कशीटवर फोटो कोणता येतो माहितीये का, जो तुम्ही बायोमेट्रिक करताना जो फोटो काढला जाईल तो फोटो तिथे येतो. आणि तुम्हाला एक सांगतो, तिथे जे मुलं कामाला असतात त्यांना याबद्दल काहीच माहिती नसते, त्यांना स्वतःहून सांगायचं बाबा हा फोटो आमच्या मार्कशीटवर येणार, त्यामुळे आमच्या मागे काहीतरी एखादी प्लेन भीत असू दे किंवा काहीतरी चांगलं असू दे, जेणेकरून मार्कशीटवर, नाही तर मागचा मुलगा किंवा मुलगी, तुम्ही बायोमेट्रिक करतात ते तुमचं तोंड बघतं हा तुमच्या पुढे, आणि ते काय होतं, ते येतं. माझ्या एका मार्कशीटवर असंच झालं, ते मागचं पुढे तोंड काढत होतं आणि ते मार्कशीटवर आलं, म्हणजे असा पण गोंधळ होतो. आणि कार्प सोडा, काही मुली काय करतात, नाही मला कार्प नाही सोडायचा, मग असा परिणाम होईल. ज्या मुलींनी जर समजा बायोमेट्रिक चालू आहे आणि त्यांनी ते सोडलंच नाही, आणि मग असा परिणाम तुम्हाला जाणवेल. हे बघा असं दिसेल तुम्हाला, मग तुमचं जे मार्कशीट आहे त्याच्यावर असं फोटो येईल, मग म्हणायचं नाही सर असं का झालं. ज्या वेळा बायोमेट्रिक केली जाते फोटो काढला जातो तुमचं, कारण काही राहतात, काही महिला काय करतात, आता इथे बांधून तर नाही ठेवू देणार, ते म्हणतील का नाही बाबा सोड, पण काय मग ते डोक्यावर असे ठेवून घेतील, तसं ठेवून घेतील, असा उद्योग नक्की करतात महिलांच्या बाबतीत. त्यामुळे असं काही करू नका, नाहीतर असे फोटो सुद्धा मार्कशीटवर बघायला भेटतील. कळाला, या सूचना तुम्हाला कळायला असेल. आणि ज्या विद्यार्थ्यांना काही अडचण असेल, तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, ऍपची लिंक दिलेली, ती डाउनलोड करून घ्या. आता प्रश्न येतो, ज्यांचा पेपर 1 आहे, पेपर 1 हा दुपारी आहे बघा. पेपर एक म्हणजे काय, ज्यांचं डीएड वाला आहे त्यांचा दुपारी आहे, त्यांचा दुपारी आहे. ज्यांचा पेपर 2 आहे तो सकाळी आहे. आता काही विद्यार्थ्यांचा अजून पण फोन येतोय, सर असा असा गोंधळ होतोय आमचा, तर आम्ही काय करावं, काय करावं म्हणजे काय, आता सगळ्यात महत्वाचं, ज्या विद्यार्थ्यांचा पेपर 1 आहे त्यांना विषय कोणते असतात, म्हणजे ज्यांचं डीएड झाले त्यांना विषय कोणते असतात, पहिलं असतं तुम्हाला मानसशास्त्र, गणित असेल, ईव्हीएस असेल, लँग्वेज 1, लँग्वेज 2. आता तुम्ही हॉल तिकीटवर ऑलरेडी दिलेले आहेत, तुम्ही लँग्वेज म्हणून कोणत्या निवडल्या आहेत, मराठी निवडली का हिंदी निवडली, तुमची लँग्वेज आता समजा महाराष्ट्रातल्या मी जेवढ्या सांगितलं त्यांनी मराठीच निवडली, म्हणजे तुम्हाला 91 ते 120, 91 ते 120 कोणते सोडवायचे आहेत, 91 ते 120 मराठी सोडवायचे. लँग्वेज 1 जर निवडली असेल, लँग्वेज 2 म्हणून जर तुम्ही हिंदी घेतली असेल किंवा इंग्रजी घेतली असेल, तर तुम्ही 121 ते 150 मधले प्रश्न सोडवायचे आहेत. कळालं, हे तुम्ही लँग्वेज तुमच्या हॉल तिकीटवर दिलेले आहेत, नाहीतर सर हॉल तिकीटवर माझा लँग्वेज 1 हिंदी होतं, तुम्ही सांगितलं मराठी म्हणून मी सोडवलं, असं नाही. तुमच्या हॉल तिकीटवर सगळं काही दिलेलं आहे, तुम्ही लँग्वेज 1 म्हणून काय घेतले, लँग्वेज 2 म्हणून काय घेतलेले, हा मुद्दा लक्षात आला. आणि सगळ्यात पहिले भाषा विषय सोडवा, हे मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सगळी काही ट्रिक सुद्धा दिलेली. आणि अजून एक सूचना आहे, काही विद्यार्थी बीएडचे आहेत, त्यांनी सुद्धा पेपर 1 फॉर्म भरलेला आहे. काय बीएड आहे त्यांचं, बीएड आहे तरी त्यांनी पेपर 1 चा फॉर्म भरून ठेवलेला आहे. आता हे विद्यार्थी काय म्हणतात का, नाही आता आम्ही बीएड करतो आहोत, नंतर आता जर आम्ही हा पेपर पास झालो ना, तर काय करू, नंतरून डीएड करू. मला एक खरं सांगा, जर आपण म्हणजे तुम्हाला एक सोपे भाषेत, म्हणजे पहिले बापाचा जन्म होतो का मुलाचा जन्म होतो, हाचा जर शब्द जर दिला तर लगेच तुम्हाला, म्हणजे बापाचा जन्म होतो का मुलाचा, तर बापाचा पहिले होईल ना, म्हणजे तुम्ही शिक्षक पात्रता पहिले उत्तीर्ण झाल्यानंतर डीएड केलं, चालेल का, तर असं चालत नाही. मुद्दा कळाला तुम्हाला. त्यामुळे काय करा, तुमचा पेपर 2 आहे बीएड वाल्यांचा, त्याच्याकडे लक्ष द्या, 1 कडे लक्ष देऊ नका. त्याच्यानंतर ज्यांचा पेपर 2 आहे, पेपर 2 आता सगळ्यात जास्त अडचणी येतात, तर ह्या विद्यार्थ्यांना येतात. पेपर 2 वाल्यांचा गोंधळ होतो. गोंधळ म्हणजे काहीच नसतो, फक्त ते हातोपाय गोंधळ करून घेतात. आता एक बघा, तुम्हाला पण विषय कसा असेल, पहिला विषय तुम्हाला सीडीपी असेल, कुठला असेल, सीडीपी 30 मार्काला. त्याच्यानंतर तुम्ही लँग्वेज घेतले असेल बरं का, लँग्वेज पण तुम्हाला किती असतात, लँग्वेज 1 आणि 2, बरोबर आहे का नाही, लँग्वेज 1 आणि 2 दोघं लँग्वेज असतात. लँग्वेज 1 आणि 2 म्हणजे काय, तुम्ही मराठी घेतली असेल, बरोबर आहे का नाही, मराठी असेल तुमची, हिंदी असेल, बरोबर आहे का नाही, जे तुम्ही 2 लँग्वेज असतात. आता मुद्दा कुठे येतो, आता या मुलांना फक्त मी काळजीपूर्वक समजून देतो. आता सर्वात पहिले तुमचं 1 नंबरला काय असतं, सीडीपी असतं. काय असतं, सीडीपी असतं. 1 नंबरला काय येतं, तुमचं सीडीपी येतं. 1 नंबरला सीडीपी येतं. 1 नंबरला सीडीपी.
इथे काय येईल सीडीपी. 2 नंबरला काय येईल बघा, इथे तुम्हाला दिले लँग्वेज टू कंपल्सरी, हे दिलेले. आता मॅथ आणि सायन्स हा कोणी सोडवायचा आहे, खाली सूचना दिली सायन्स टीचर ज्यांचं बीएससी झालेले. त्याच्यामध्ये बघा सीडीपी झाल्यानंतर बघा तुम्हाला सीडीपी झालं ना, सीडीपी नंतर तुम्हाला 31 ते 90 सायन्स मॅथ आणि सायन्स पण दिसेल बघा. 31 ते 90 मॅथ आणि सायन्स दिसेल. मग हे मॅथ आणि सायन्स कोणी सोडवायचं, जे मॅथ म्हणजे जे सायन्स टीचर आहे ज्यांचं बीएससी झाले त्यांनी सोडवायचं त्याच प्रश्नपत्रिकेमध्ये मेन मध्ये. ज्यांचं सोशल सायन्स आहे, ज्यांचं सोशल सायन्स आहे त्यांना पण हे प्रश्न हे 90 पूर्ण झाल्यानंतर 31 ते 90 एक भाग दिला तिथे त्या मेन मध्ये 31 ते 90 परत सोशल सायन्स दिला असेल बघा. सोशल सायन्स हा मॅथ आणि सायन्स कोणी सोडवायचं आहे, ज्यांचं बीएससी झालंय. मग सोशल सायन्स काही विद्यार्थ्यांनी आता मागच्या वेळेस एक सरला मॅडमांनी काय केलं का हा भाग सोडून घेतला सोशल सायन्सचा. काही उपयोग झाला का, तर उपयोग नाही. मग या विद्यार्थ्यांनी काय करावं, ते मॅथ आणि सायन्सचे प्रश्न झाल्यानंतर तुम्ही शेवट जा, ते तुम्हाला 31 ते 90 मध्ये कोणते प्रश्न दिसतील, सोशल सायन्सचे, हे तुम्हाला सोडवायचं जे सोशल सायन्स आहे. आणि याच्यानंतर काय येणार, हे पूर्ण झाल्यानंतर आता समजा तुमचं सीडीपी सोडवला, सोशल सायन्स सोडवला, त्याच्यानंतर तुमच्या लँग्वेज येणार, त्याच्यानंतर तुमची लँग्वेज येणार. मग जी तुम्ही लँग्वेज घेतली, समजा मराठी घेतली असेल तर ती तुम्हाला 91 ते 120 सोडवायची, आणि हिंदी घेतली असेल, दुसरी लँग्वेज जी घेतली असेल ती 121 ते 150 सोडवायची. मुद्दा कळाला. अशाच पद्धतीने पेपर होतो. इथे एक नंबर दिलेला आहे, काही अडचण असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि पेपर काळजीपूर्वक सोडवा. पुरवणी याचा गोंधळ होऊ देऊ नका, नाहीतर पुरवणी आम्ही सोडवलीच नाही, मेन पेपर सोडून आलो तरी नापास होणार, लँग्वेज आदला बदल केली तरी नापास होणार, आणि हे जे तुम्ही विषय दिलेले आहेत सोशल सायन्स वाल्यांनी जर मॅथ सोडून आले तरी नापास होणार, आणि मॅथ वाल्यांनी जर सोशल सायन्स सोडून आले तरी नापास होणार. सगळ्यात महत्वाचं तुमचं हॉल तिकीट बघा, हॉल तिकीटवर तुम्ही काय निवडलेलं आहे, काय निवडलेलं आहे तेच तुम्हाला सोडवावं लागेल. आता एखादा विद्यार्थी असेल त्याचं मॅथ आणि सायन्स आहे, पण त्याने हॉल तिकीट आता फॉर्म भरताना चुकून सोशल सायन्स निवडलं असेल, मग आता तो म्हणेल सर मला मॅथ आणि सायन्स सोडवायला चालेल का, तर नाही बाबा, आता तुला बळजबरी का होईना सोशल सायन्स सोडावं लागेल, कारण हॉल तिकीटवर काय निवडलेले तू. अशा पद्धतीने असतं, कळालं. जे हॉल तिकीटवर आहे त्याच पद्धतीने जा. व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचून द्या.